तारीख होती 27 मार्च 2024. काठमांडू शहरामधील एका नाईट क्लबच्या बाहेर जवळजवळ 450 लोकांनी गर्दी केली होती. पण ही कोणतीही पार्टी किंवा कोणाचे लग्न किंवा वाढदिवसाची नव्हती, तर नेपाळच्या इतिहासातला एक कुख्यात डॉन दीपक मानंग हा तब्बल 1 वर्ष 4 महिने जेलमध्ये घालून बाहेर पडला होता. शहरातील बिझनेसमॅन, राजकारणी, अगदी इतर गुंडेही त्याच्या स्वागतासाठी जमले होते आणि काठमांडू पोलीस हे सगळे फक्त बघत होते. पण या गर्दीतील प्रत्येक चेहरा पोलिसांनी नीट लक्षात ठेवला. या पार्टीला जमलेल्या 450 लोकांपैकी 195 लोकांना पुढच्या काही दिवसात अटक केले गेले. ही गोष्ट आहे नेपाळच्या नव्या यंगस्टर पंतप्रधानाची, ज्यांनी सत्ता हातात येताच भ्रष्टाचारी, गुंड आणि जुन्या राजकारणावर असा प्रहार केला की बाकी देशांनी सुद्धा त्याचा आदर्श घ्यावा. तर असं काय बदलून घडून आणलं आहे, सविस्तर पाहूया व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. नेपाळच्या कुख्यात डॉन दीपक मानंग, जो राजू गुरंग म्हणूनही ओळखला जायचा, त्याची गाणी सुरू होते 2004 पासून. 14 मे 2004 रोजी काठमांडू मधील चुफांग रेस्टॉरंटमध्ये त्याने आणि त्याच्या टोळीने चक्र मिलन या प्रतिस्पर्धी गँगस्टरवर कुकुरीने हल्ला केला. या हल्ल्यात चक्र मिलनचा डावा हात तुटला. या प्रकरणात दीपक मानंगला अटक झाली आणि सुमारे 20 वर्ष हा खटला चालला. न्यायालयाने त्याला सुरुवातीला 2 वर्षाची शिक्षा सुनावली, पण सरकारने उच्च न्यायालयात अपील केल्यानंतर ती वाढून 5 वर्षे करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयानेही ही शिक्षा कायम ठेवल्यानंतर 12 नोव्हेंबर 2024 रोजी त्याला दिल्ली बाजार तुरुंगात टाकण्यात आलं. शिक्षेवर 20% सूट मिळाल्यानंतर 11 मार्च 2026 रोजी त्याची सुटका झाली. बाहेर पडल्यानंतर 3 दिवसांनी 30 मार्च रोजी त्याच्या समर्थकांनी थम्मेलमधील क्लब नोवा येथे त्याचे भव्य स्वागत केले. या कार्यक्रमाला सुमारे 450 लोक उपस्थित होते, ज्यात बिझनेसमॅन, राजकारणी, शहरातील इतर गुंड्यांचा समावेश होता. काठमांडू पोलीस हे सगळं पाहत होते. त्यांनी या सर्वांची नोंद करून ठेवली आणि डाव साधायला सुरुवात केली. नेपाळचे नवे पंतप्रधान बालेंद्र शाह उर्फ बालेन शाह यांनी 27 मार्च 2026 रोजी शपथ घेतली. फक्त 35 वर्षीय हे तरुण पंतप्रधान आणि त्यांचे राष्ट्रीय स्वतंत्र पार्टी RSP ने 275 पैकी 182 जागा जिंकत सत्ता हाती घेतली. त्यांनी शपथ घेतल्यानंतर पहिल्या दिवशी धडाड्याने काम सुरू केलं. पंतप्रधान होता दुसऱ्या दिवशी त्यांनी माजी पंतप्रधान KP शर्मा ओली आणि माजी गृहमंत्री रमेश लेखन यांना अटक केली. कारण काय, तर सप्टेंबर 2025 मध्ये नेपाळमध्ये झालेल्या जन आंदोलनात 70 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला होता आणि त्याची जबाबदारी माजी सरकारवर होती. नवीन सरकारने याबाबत योजनांची स्थापना केली होती. आयोगाच्या अहवालाची अंमलबजावणी करत दोघांनाही ताब्यात घेण्यात आलं. पण फक्त राजकारणातच नव्हे तर गुंडांनाही सोडलं नाही. त्यांच्या सूचनेनुसार पोलिसांनी काठमांडू खोऱ्यात मोहीम सुरू केली. क्लब नोवा येथे दीपक मानंगच्या स्वागताला आलेल्या गुंडांवर पाळत ठेवून त्यांना अटक केली. या कारवाईत सुमारे 195 अधिक गुंडांना पोलिसांनी जेरबंद केले. दीपक मानंगवरही पुढील 6 वर्ष कोणतीही निवडणूक लढवता येणार नाही अशी कारवाई करण्यात आली. बालेन शाह यांनी फक्त अटकच केली नाही तर एक मोठा 100 गुणांचा कार्यक्रम जाहीर केला. शिक्षण क्षेत्रातील क्रांतिकारी बदल केले. सरकारी शाळांसह सर्व शैक्षणिक संस्थांमधून विद्यार्थी राजकारण बंद केले. 5वी पर्यंत मुलांच्या परीक्षा रद्द करण्यात आला. परदेशी नावाच्या शाळांना त्यांची नावे बदलण्याचा आदेश देण्यात आला. कॉलेज आणि शाळांमधील राजकीय पोस्टर्स, बॅनर हटवण्यासाठी केवळ 7 दिवसांची मुदत देण्यात आली. आरोग्य क्षेत्रातही महत्त्वपूर्ण बदल घडून आले. सर्व सरकारी आणि खासगी रुग्णालयामध्ये 10% बेड गरिबांसाठी राखीव ठेवावे लागतील, जिथे त्यांच्यावर पूर्णपणे मोफत उपचार केला जातो. आता संपूर्ण नेपाळ पाहू शकतो की कोणत्या रुग्णालयात किती रिकामे बेड आहेत. फक्त शिक्षण आणि आरोग्यच नव्हे तर प्रशासकीय पातळीवरही बदल सुरू आहेत. वेळेवर कामावर न येणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात येऊ लागले. मंत्र्यांचे ताफे, वाहनांचा वापर कमी करण्यात आला. बालेन शाह यांनी जाहीर केले की आपली परराष्ट्र नीती प्रो इंडिया किंवा प्रो चायना राहणार नाही, पण नेपाळसाठी जे हिताचे असेल तेच ते करते. पण भारतासाठी एक धोक्याची घंटा अशी आहे की नेपाळवर चीनचा प्रभाव वाढत आहे. स्वतः बालेन शाह यांच्याही भारताबद्दलच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्हे आहेत. त्यांच्या कार्यालयात ग्रेटर नेपाळ हा नकाशा बघितला गेल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे भारताने त्याच्याकडे सावधगिरीने पाहण्याची गरज आहे. नेपाळमध्ये हा बदल इतक्या वेगाने होतोय की ते पाहून अनेक भारतीयांच्या मनात एक विचार येईल, एका 35 वर्षाच्या तरुणाने त्याच्या देशात काही आठवड्यात जे केलं ते आपल्या येथे का होत नाही. शाळांमधील राजकारण, गुंड्यांचे दहशत, भ्रष्टाचार हे बदल घडून आणण्यासाठी दुसऱ्या कोणाची गरज नसते, फक्त एक राजकीय इच्छाशक्तीची गरज असते आणि तीच शक्ती नेपाळचा प्राईम मिनिस्टर घेऊन आला. तुम्हाला काय वाटतं, भविष्यात आपल्या देशात सुद्धा असा एखादा तरुण पुढे येऊन बदल घडून आणू शकतो का? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय.